नमस्कार सर्वांना, सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन एपिसोडमध्ये अनघाज डेली नेस्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे, हो की नाही? तर मंडळी, तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये अनघा जरी दिसली नाही तरी आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे. तो व्लॉग आहे माझ्या छोट्याशा गोंडस परीचा प्री प्रायमरी सेक्शन मध्ये असणारा ग्रॅज्युएशन डे. मग माझी परी म्हटली तर ती अनघासाठी जेवढी स्पेशल आहे तेवढी ती तुमच्यासाठी सुद्धा स्पेशल असलीच पाहिजे, हो की नाही? तर चला करूयात आजच्या या व्हिडिओची सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने. आज आहे माझ्या या लहान चिमुकलीच्या म्हणजेच माझी राजकुमारी परी तिचा प्री प्रायमरी मध्ये असणारा ग्रॅज्युएशन डे. फायनली तो दिवस आलेला आहे जिथे तिचं प्री प्रायमरी सेक्शन आता संपणार आहे आणि ती प्रायमरी सेक्शन मध्ये एंटर करणार आहे. आणि आई म्हणून मला त्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान सुद्धा वाटतो आहे आणि आनंद सुद्धा होतो आहे. आजचा दिवस खरंच माझ्या आयुष्यातील सोन्यांच्या कळ्यांपेक्षा जास्त चमकदार होता असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण आज माझी ही छोटीशी परी फायनली ग्रॅज्युएट होणार आहे आणि प्रायमरी सेक्शन मध्ये जाणार आहे. ही गोंडस लहानशी परी डोळ्यात स्वप्नांचं सागर भरून लाल रंगाचं जॅकेट आणि ब्लॅक कलरची कॅप वेअर करून खूप कॉन्फिडेंटली स्टेजवर उभी होती आणि ते बघून मला खूप जास्त आनंद वाटला. ते कॅप घालून तिच्या हातामधलं सर्टिफिकेट होल्ड करून ती ज्या आत्मविश्वासाने उभी होती तो आत्मविश्वास खूप वाखाणण्याजोगा होता. कालपर्यंत तिचे पाय माझ्या हातात असायचे आणि आज ती स्वतःच्या पायावर उभी राहून मी ग्रॅज्युएट झाले असे म्हणत होती, तेव्हा ते बघण्याचा आनंद आई म्हणून खूप स्पेशल होता. किती वेगाने हे 3 वर्ष गेले. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि किती छान छान गोष्टी परी ह्या 3 वर्षांमध्ये शिकली. खरंच खूप 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 कौतुक आहे तिचं. मी तर तिला अजूनही त्या छान छान भावलांसोबत खेळताना आईसाठी रडणारी परी पाहते, माझ्या डोळ्यासमोर ती उभी राहते आहे. पण जशी जशी ती मोठी होत गेली, जसा जसा वेळ पुढे होत गेला तसा या सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या. पण तरी सुद्धा आई म्हणून मला तिच्याबद्दल वाटणारं प्रेम हे कायम राहिलं. ज्या दिवशी तिला समजलं होतं की आपल्या स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे आहे त्या दिवसापासून ती रोज मला एकच क्वेश्चन विचारायची की आई, माझ्या स्कूलमध्ये जो ग्रॅज्युएशन डे आहे त्याच्यामध्ये तू येणार आहेस ना माझं गाणं ऐकायला? तुला आवडतं ना मी सिंगिंग केलेलं? तर मी गाणं गाणार आहे, तर तू येणार आहेस ना नक्की माझं कौतुक बघण्यासाठी, खूप सारं कौतुक करण्यासाठी? आणि मला तुला तिथे बघायचं आहे जेव्हा मी माझं गाणं गाणार आहे. आणि तिचा तो उत्साह बघून मला खूप आनंद व्हायचा. शिवाय ती मला विचारायची सुद्धा की माझा ड्रेस कोणत्या रंगाचा असणार आहे, मग मी कशी दिसणार आहे स्टेजवर, मी कसं उभं राहणार आहे. आणि हे सगळे प्रश्न ऐकून माझ्या डोळ्यात खरंच उत्साहाने पाणी यायचं की किती एक्साइटेड आहे माझी ही परी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला. कारण आपण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिस केलेल्या असतात आणि जेव्हा आपली मुलं ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतात, त्या एक्सपिरियन्स करतात, त्याचा उपभोग घेतात, तेव्हा आई म्हणून मला खरंच खूप छान वाटतं की आपली मुलं प्रगती करत आहेत. मला आजही परीचा तो नर्सरीचा फर्स्ट डे आठवतो जिथे मी तिला गेटवर ड्रॉप केलं होतं आणि त्या गेटवर ती आई आई असं रडत क्लासरूम पर्यंत तिने तो टप्पा पार केला होता. आणि शिवाय आफ्टर स्कूल जेव्हा सुटलं तेव्हा तिने जी मला मारलेली घट्ट मिठी मी आजही विसरू शकत नाही. आणि हे जेव्हा मी तुम्हाला आता सांगते आहे तेव्हा सुद्धा माझ्या अंगावर एक वेगळा शहारा आलेला आहे आणि डोळ्यात आपसुकच पाणी सुद्धा. पण जेव्हा आज मी तिच्या चालण्या बोलण्यातला तो कॉन्फिडन्स, लहान मुलांसोबतचं, तिच्या वयांच्या मुलांसोबतचं ते बोलणं, शेअरिंग, केअरिंग, प्रत्येक थॉट्सचं एक्सचेंज, हे जेव्हा सगळं मी बघते ना, तिचं अभ्यासातली ती हुशारी वृत्ती, तो इंटेलिजन्स लेवल आणि बरंच काही, आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो की माझं बाळ खरंच एवढं मोठं झालं आहे का. पण ह्या सगळ्याचं श्रेय हे तिच्या टीचर्सला जातं. कारण लाजाळू असणारी माझी ही परी
तिला घडवताना तिच्या टीचरला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागले असणार आणि त्यांनी ते न कंटाळता घेतलं आणि तिला लाजाळू स्वभावातून बोलक्या स्वभावात आणलं. हा माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे आणि ह्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभारी सुद्धा आहे. हे मी सतत त्यांना जेव्हा मी PTM मध्ये जात असते तेव्हा मी त्यांना हे नेहमी बोलत असते, कारण का तुमच्यामुळे परीमध्ये हा बदल घडलेला आहे. या पूर्ण प्रवासामध्ये मी तिला नेहमी सांगायची, परी बघ तू खूप काही शिकते आहे, तू कधी कधी हरते सुद्धा आहे, तुला अपयश सुद्धा येत आहे, तुला कधीतरी वर्कशीट मधल्या काही गोष्टी नाही जमत आहे, पण काही हरकत नाही. तुझं अपयश, तुझं हरणं ही एका नवीन गोष्टीची सुरुवात आहे आणि ती करायला, ते रिस्टार्ट करायला कधी घाबरायचं नाही आणि मागे पुढे बघायचं सुद्धा नाही. आज हारलो म्हणजे उद्या हारूच असं काही गरजेचं नाहीये. त्यामुळे जिंकण्याचा प्रयत्न हा कायम ठेवायचा. म्हणून मी तिला नेहमी सांगते, खूप पुढे जा, खूप प्रगती कर. अपयश हे येतच असतं, पण त्याच्यातून पुढे कसं जायचं हे जो शिकतो ना, तो आयुष्यात कधीच हरत नाही आणि तुला सुद्धा एवढंच करायचं आहे. शिवाय आजच्या या ग्रॅज्युएशन डे मध्ये परी खूप सुंदर गाणं बोलली आणि ते गाणं तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. तुम्ही ऐकालच ते गाणं आणि ते गाणं बोलण्यामागचा किंवा ते ऐकण्यामागचा आणि ते तुम्हाला सांगण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की माझी ही जी छोटीशी परी आहे ना, ही एवढी लाजाळू आहे ना, अजूनही तो लाजाळूपणा, तो शायनेस तिच्यामध्ये आहे, पण तरी सुद्धा आज ती एवढ्या लोकांसमोर गाणं बोलते आहे. याचा खरंच मला खूप आनंद आहे, कारण न बोलणारं माझं बाळ खूप जणांसमोर बोलतं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं यश आई म्हणून माझ्यासाठी काय असू शकतं. आणि कौतुक वाटणं हे खूप साहजिक आहे मला माझ्या बाळांचं. आणि मी तिला नेहमीच सांगते, तुझं हे जे छोटंसं जे पाऊल आहे ना, हा तुझ्या मोठ्या स्वप्नांचा पहिला धागा आहे. आज तू प्री प्रायमरी ग्रॅज्युएट झालीस, उद्या तुला डॉक्टर व्हायचं असेल, तुला टीचर व्हायचं असेल, तुला इंजिनियर व्हायचं असेल किंवा तुला जे व्हायचं असेल, जे तुझ्या मनात असेल की मला हे व्हायचं आहे, ते तू होशीलच. पण हे सगळं करताना तुला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुला खूप मेहनत करायची आहे, नेहमी हसत राहायचं आहे आणि तुला तुझ्या आईचा विश्वास कायम जपायचा आहे. तुला तुझ्या आईपासून काहीच लपवायचं नाहीये आणि तुझी आई जे तुला सांगते ते तुला फक्त ऐकायचं आहे आणि त्या मार्गावर जायचं आहे. कारण हे जग जे आहे ना, हे खूप मोठं आहे, पण तुझी हिंमत त्याहून मोठी आहे. त्यामुळे कधीही हारायचं नाही, असंच उडत राहायचं आणि खूप 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 काही शिकायचं. कारण हे जे भलं मोठं आकाश आपल्याला रोज दिसतं ना, हे फक्त तुझंच आहे आणि त्याच्यामध्ये उंच उडी ही तुलाच मारायची आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुझी आई नेहमी तुझ्यासोबत असणार आहे, हे तुला कधीही विसरायचं नाहीये. हे मी तिला सतत सांगत असते. आई म्हणून मी तुम्हाला सुद्धा हेच सांगेल की तुमच्या मुलांची स्वप्न ओळखा. आपल्याला आपलं मूल काय व्हायचं आहे हे समजण्यापेक्षा किंवा हे त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांचं स्वप्न काय आहे हे तुम्ही ओळखा. त्या स्वप्नांना बळ द्या, त्या स्वप्नांना उडण्यासाठी मार्ग द्या आणि त्या स्वप्नांना उडू द्या. त्यांना खूप छान पंख आहेत, त्यामुळे त्यांच्या पंखांचा वापर हा त्यांना करू देत. आपण फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचं. त्यांना ज्या कलेमध्ये आवड आहे त्या कलेमध्ये त्यांना घडू देत, कारण शेवटी त्यांचं यश हे त्यांना मिळवायचं आहे आणि जिथे आपल्याला आवड असते तिथे आपल्याला यश खूप साहजिक मिळून जातं. म्हणून त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींचं बर्डन टाकू नका. आणि आई म्हणून मी हेच माझ्या मुलीला नेहमी सांगत असते आणि ती सुद्धा ते ऐकते. मी तिच्यामधली ती कला जाणते, मला कळतं की तिला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच गोष्टीतल्या इंटरेस्ट बघून मी तिला पुढचं पाऊल उचलायला सांगत असते. आणि अशा प्रकारे मी माझा मातृत्वाचा प्रत्येक टप्पा पार करते. तर असा काही आजचा हा दिवस होता आणि ह्या दिवसामध्ये परीने खूप छान परफॉर्म केला आहे. परी सोबत तिच्या वयांच्या किंवा तिच्यापेक्षा ज्युनियर मुलांनी सुद्धा त्यांच्यासाठी छान छान परफॉर्मन्स केले आहेत. टीचरने त्यांच्यासाठी खूप छान छान बोललं आहे आणि खूप छान आजचा दिवस सेलिब्रेट केला आहे त्या लोकांनी. सगळ्या फ्रेंड्सला एकत्र आणून, सगळ्या फ्रेंड्स मधली ती युनिटी क्रिएट करून त्यांनी छान असं गाणं सुद्धा प्रेझेंट केलं आणि खरंच ही सगळी छोटी छोटी मुलं बघताना खूप आनंद झाला ॲज अ पॅरेंट्स म्हणून. आणि सगळ्यांचेच खूप खूप थँक्यू आहेत, कारण का या छोट्या मुलांना घडवण्यामागचं जे असतं ना एक एफर्ट्स, ते फक्त टीचर्सच जाणू शकतात. हे जेव्हा मला कळलं, जेव्हा मी टीचिंग जर्नीमध्ये काही गोष्टी केल्या
आणि खरंच खूप अभिमान आहे ह्या टीचिंग जर्नीचा की ते आपल्या मुलांना घडवतात आणि खूप मोठं स्वप्न बघायला शिकवतात. त्यामुळे त्यांना नेहमी आपण थँक्स बोललं पाहिजे. तुम्ही PTA मध्ये जाता किंवा टीचर्सला भेटायला जाता, तुम्ही त्यांना थँक्यू हे खूप साहजिक बोललं पाहिजे. कारण का त्यांच्याशिवाय मुलं घडणं खरंच पॉसिबल नाहीये. ते आहेत म्हणून आज एवढी छान छान मुलं घडतायत, ते त्यांचं नॉलेज त्यांच्या बरोबर शेअर करतायत. बस एवढंच सांगेल तुम्हाला. चला मग तुम्ही हा व्लॉग पुढे कंटिन्यू करा. असेच छान छान गोष्टी तुम्हाला पुढे बघायला मिळतील. आणि तुम्हाला ह्या पूर्ण व्लॉग मधला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला, लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि असेच आपले छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, घराघरांमध्ये शेअर करा, कमेंट करून तुमचं मत कळवा. चला तर मग थँक्यू. खूप खूप प्रेम, काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. कृषिका पवार, मेहक कोठारी, प्रत्युषा जायसवाल, सान्वी मिश्रा।
Your hands, some excited, some nervous, and some with teary eyes. And today, look at them, confident, cheerful, and ready to spread their wings. On this, so yesterday I read this proverb, an African proverb. It takes a village to raise a child, and I guess that is why I am here